फोकस द इंडियन. हे मूग आहे मला एवढीशी जी वाटतं. टाकतो एवढीशी. भूतम भयम. काय एकदम स्पूकी ड्रिंक वाटतं. आहे काय माहितीये का? छोडके मला दुसरं काहीतरी ऐकायला. मी तर मला आवडतं हॉरर. अच्छा. की बापाचं नाव गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आपण चाललो आहे आता नाशिकला फॉर बांधिलकी थिएटर विथ श्रीमान लेजंड अँड बांधिलकी फॅमिली. आम्ही खूप दिवसानंतर ॲक्च्युली भेटतोय मी आणि श्रीमान. हे फक्त DM वर कॉमेंट्सवर किंवा व्हॉट्सअपवर ऑडिओ नोट्स कॉल्स आणि कधी कधी मी त्यांच्या स्ट्रीमवर येऊन बेड मागत असतो. सो फायनली बघू बेडचं काय होतं आज. एंडपर्यंत हा ब्लॉग बघा आठवणीने. आणि खूप सारे वेगळे सरप्रायझेस पण असणार आहे या पूर्ण ब्लॉगमध्ये. आणि ॲक्च्युली मला तुम्हाला विचारायचं आहे की आता मी वीकली लास्ट जो ब्लॉग अपलोड केला तो असा पूर्ण वीकचा रिकॅप दिलेला. तो तसं तुम्हाला आवडतं आहे का? कारण मला तसं आवडतं आहे. इझी होतं आहे मला एडिट करायला. नाही तर धावपळीमुळे टायमावर अपलोड होत नाही. सो कन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम होतो आहे आपला आणि तुम्हाला पण ते आवडत नाही मला माहिती आहे. सो मी असा विचार करतो की हफ्त्यातून एकदा सॅटर्डे किंवा संडेला अपलोड करायचं. म्हणजे तुम्ही प्रॉपर वीकेंडला एन्जॉय करू शकता. कसं आहे 3 दिवस मी जर एकदम एक्स्ट्रीम कामात असलो तर मी एडिट नाही करू शकत. बट चौथ्या दिवशी मी फ्री होतो आणि मग सगळं एकत्र एडिट करू शकतो. आता सध्या मला तसं इझी वाटतं. कदाचित मी हफ्त्यातून एकदा किंवा हफ्त्यातून 2दा असं अपलोड करू शकतो. कसं ते तुम्ही खाली कॉमेंटमध्ये सांगा. एंडपर्यंत हा ब्लॉग बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जातो आम्ही नाशिकला. तोपर्यंत पूर्ण हफ्त्याचा रिकॅप बघून घ्या. मधून स्किप करून डायरेक्ट एंड पार्ट बघू नका. गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स अ फ्रेश डे, फ्रेश व्लॉग. आणि कसा वाटला लास्ट व्लॉग प्लीज़ जाऊन बघा, मला सांगा. बिकॉज बहुत ज़्यादा इमोशनल हो गया था मैं एंड आप लोग भी बहुत सारे इमोशनल हो रहे हैं कमेंट्स के नीचे. तो थैंक यू सो मच फॉर ऑल द रिस्पॉन्स. प्लीज़ जाके भूतम भयम अगर आपने थिएटर्स में नहीं देखा जाऊन बघा. 24 जुलैला चालू झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशात. सो प्लीज जाऊन बघा आणि कसा वाटला सांगा. ड्रीम फिल्म अँड द ड्रीम इज फायनली आउट टू ऑल ऑफ यू. सो प्लीज जाऊन एन्जॉय करा. आणि आता एक सर्वात इम्पॉर्टंट रिव्ह्यू तुम्हाला भेटणार आहे. हाय. कसा वाटला तुला? खूप मस्त. खरं सांग. खरं घाबरलीस? मी हसली? तर मला आवडतं हॉरर. अच्छा. मी तर हसलीस? रिअल हॉरर स्टोरी ऐकते. आणि हसलीस? रडलीस? मग मी रडवतो हा. का? लास्ट स्टोरी मध्ये तू फक्त एक स्टोरी नॉर्मल बोलत होतास आणि तूच रडत बसलास. ब्लॉग बघा जाऊन म्हणजे तुम्हाला काय. आमच्या घरी असा विषय चालू आहे. घरातच एवढं प्रमोशन आहे, दणदणीत प्रमोशन आहे. प्रिशानी बनवलं आहे आणि तिथे पण पोस्टर लावला आहे माझा. एवढे पोस्टर तर पूर्ण मुंबईत पण नाहीत माझे. थांब शूट करते. काय करू? भूतम भयम. तुझ्यासाठी. अँड वी आर इन पुणे अगेन. येस, संतोष बेकरी आपल्या समोर आहे. आपण आलेलो आहे कॉर्नेट हॉटेलमध्ये, कॉर्नेट बुटीक हॉटेल, जिथे जर तुम्ही लास्ट ब्लॉग बघित असेल तिथेच आम्ही राहिलेलो पुण्यात. आणि आता पण आम्ही तिथेच राहत आहोत. आपल्या रूममध्ये आपण चाललेलो आहे 403. आणि इथे आपण ॲक्च्युली जाणार आहे थिएटर व्हिजिट्स करायला. वाव, स्मूथ रूम अगेन हियर इन कॉर्नेट. भाई बहुत अच्छा है, बहुत ही कोजी एंड वेरी नाइस होटल. एंड इसके बाजू में गौडो है जो अपने नचिकेत भावाचं नवीन रेस्टॉरंट आहे. प्लीज ट्राय इन पुणे. क्रेझी. मागच्या वेळी मी खाल्लेले थोडे काय गोष्टी. खूपच फॅन्सी आयटम्स होते आणि खूप फॅन्सी ड्रिंक्ससाठी पण खूप सारं काहीतरी वेगळा प्रकार आहे. डेफिनेटली ट्राय इन पुणे. आणि आता थोड़ा रेस्ट करते हैं एंड थोड़ा रेस्ट करके आय थिंक आपण निकलेंगे टू सिटी प्राईड कोथरूड. आणि असे आम्ही खूप सारे महाराष्ट्रामध्ये अजून व्हिजिट करणार आहोत. सो प्लीज जागे तिकीट निघालाय. यू नेवर नो, वी कॅन हॅव अ स्मॉल मीट अप क्विकली. आणि आमच्यासोबत लवकरच श्रीमान लेजंड पण असणार आहे. सो दॅट इवन रेडी राहा. तो
तोडेंद्र विषय झालेला आहे संतोष बेकरीमधून. मजा आली भाई. आणि ते बाजूलाच ॲक्च्युली ब्रू अल्कमाय म्हणून एक कॉफी शॉप आहे, तिकडे बसून मी खाल्लं. थँक्यू सो मच भाई. त्यांनी मला अलाव केलं तिकडून समोरून संतोष बेकरीवरून खायला आणायला आणि इथे बसून खायला. मजा आली भाई. अँड द माहोल ऑफ पुणे इज व्हेरी गुड ऑलवेज. सो आपण आलो आहोत सिटी प्राईड कोथरूडला. स्वप्नसुंदरी बघायला नाही, बट आपल्या फ्रेंड सायली पाटीलची फिल्म आहे, सो नक्की जाऊन बघा. ती पण आमच्यासोबत रिलीज झालेली आहे, बट त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर भूतंबयम पण बघा. सिटी प्राईड कोथरूड इट इज फर्स्ट सरप्राईज विजिट आहे आमची. ॲक्च्युली आज दुपारी 2 होते, पण काल प्रेमियरनंतर एवढा लेट झाला 5:30ला आणि 7ला निघायचं होतं, पण डायरेक्ट सकाळी 10ला उठलो आणि त्याच्यानंतर 12ला निघालो आणि 2 आमचे मिस झाले. सो सॉरी. बट इथे सिटी प्राईड कोथरूडमध्ये करायचा प्लॅन नव्हता फर्स्टवाला, बट मला असं वाटतं की देवानी प्लॅन केला बिलीव्ह इन मॅजिकवाला. बिकॉज इकडे मला आठवतं 1, 2, 3, 4 माझी जी फिल्म आहे त्याचा ब्लॉग तुम्ही इथे जाऊन बघू शकता. त्याचं पण मी इथेच प्रेमियर केलेलं आणि तिथे जाऊन मग केक कट केला. खूप सारे सिनेमे केले. टाइमपास 1, टाइमपास 2, येरे येरे पैसा, मी पण सचिन, गोदावरी, सगळे आम्ही ह्या थिएटरला इथे कोथरूडला पुण्याला आम्ही चित्रपट सृष्टीची पंढरी म्हणतो आम्ही. इकडे सिनेमा चालला की सगळीकडे तो चालतो. इथला साऊंड उत्तम आहे, इथलं थिएटर उत्तम आहे. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आम्ही जरी म्हणजे छाया आहे, मी आहे किंवा सुहिता दत्त ज्यांनी आईचा रोल केला किंवा किशोर चौगुले, हे सगळं असलं तरी मला असं वाटतं हा सिनेमा नव्या मुलांचा, नवीन तरुणाचा आणि नव्या जनरेशनचा आहे आणि त्यांनी भयंकर मेहनत घेतलेली आहे. रामने अत्यंत त्यांच्याकडनं उत्तम काम करून घेतलंय. असंच तुमचा सपोर्ट राहू. थँक्यू. आम्ही यांना नेहमी रील्स मध्ये बघितलंय, त्याच्याही पेक्षा 100 पटीने जास्त एनर्जी आज चित्रपटात दिसली आणि याला मराठी प्रेक्षकांनी खूप भारी आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्ही पुरते मर्यादित राहिला नाहीत, आज मोठ्या पडद्यावर आलात. खूप खूप शुभेच्छा. असेच खूप चित्रपट करा आणि मराठी चित्रपटाला वरती न्या. थँक्यू सो मच. ड्रीम सिक्वेन्स आहे माझा. त्यावेळी मला कळत नव्हतं की कसा परफॉर्म करायचा, बिकॉज ते खूप स्वप्नातून मी आई समोर पहिल्यांदा येतो. तर सरांनी मला सांगितलं की एक काम कर, तुझ्या आईला, खऱ्या आईला एक 10 मिनिटं फोन कर आणि तिच्याशी नॉर्मल बोल. आणि मी नॉर्मल कधीच नाही बोलू. मी फक्त कामासाठी की हा घरी येतोय, हा 2 भाकरी बनवून ठेव, हा मेथीची भाजी बनवून, हेच आपण करतो. पण नॉर्मल बोलायचंय, तू कशी आहेस, इथून सुरू करायचं. 10 मिनिटाचा कॉल केला आणि त्याच्यानंतर तो सीन दिला आणि ते एवढं भरून, आता पण जेव्हा मी सीन बघतो ते एवढं भरून येतं, मला माझ्या आईची आठवण येते. खूपच छान वाटतं. तर असे खूप प्रोसेसेस करून गेलो आणि खूप सो आता आम्ही आलेलो आहे वाकडच्या एका मॉलमध्ये आयनॉक्स आणि इथे एक्सपिरियन्स भेटणार आहे. इंटरव्ह्यूला आम्ही जाणार आहे. इथे हाऊसफुलचा विषय आलेला आहे. सो हाऊसफुल कसं असतं ते आज बघायला भेटणार आहे. रात्री 12:30 इट इज इन द नाईट. व्हॉट अ टायमिंग. बापाचं नाव अच्छा लोग हैं ये तो ऐसे लेग्स ऐसे मिलेंगे बहुत अच्छा है और हैंड्स बहुत डायरेक्टर गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स डे 2 ऑफ पोस्ट रिलीज प्रमोशन ऑफ भूतंबयम. जर बघितलं नसेल तर काय करता, 24 जुलैला पटकन 24 जुलै रिलीज झाला आहे. लवकर जाऊन बघा. आता सकाळी उठलो, आंघोळ वगैरे झाली, फ्रेश वगैरे हो गए. अँड स्टार्ट फॉर ब्रेकफास्ट वाला विषय इज द ऑमलेट अँड सॉस इज द विषय. काल रात्री खूप लेट झाला बाई आणि त्याच्यानंतर पुन्हा असं झालं. बट आज सकाळी आम्ही उठल्यानंतर आम्ही बघतोय टुडे इज सॅटर्डे अँड सगळीकडे भाई ऑरेंज 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 असं भरलं जातं आहे थिएटरमध्ये, लुकमा शोमध्ये. आणि जिथे मराठी स्क्रीन्स लागत नाही तिकडे ती लोक बोलतात की हम लोग और स्क्रीन लगा रहे, म्हणजे 2 चे 10 झालेले आहेत सगळीकडे. असाच तुम्ही प्रतिसाद द्या आणि असेच आपले स्क्रीन्स वाढतील आणि आपण काहीतरी ग्रेट हिस्ट्री क्रिएट करू. मी आज सकाळी पण बघत होतो, कडक रिव्ह्यूज येतात, बाप रिव्ह्यूज येतात, मजा येते. अँड जे सगळे बोलतात की भाई इन्फ्लुएंसर ने ऐसा गेम प्रूव करके दिखाया, ऑरेंज गैंग ने प्रूव करके दिखाया की ये कुछ अलग कर सकते हैं, ये लोग कुछ बड़ा कर सकते हैं. अँड द बेस्ट पार्ट इज मी सगळे रिव्ह्यूज बघतोय सकाळपासून आणि सगळ्या रिव्ह्यूजमध्ये एकच सांगून राहिले की ये लोग रील के टाइम के ऊपर भी जा सकते हैं, 90 सेकंड के ऊपर भी जा सकते हैं. और कैरेक्टर वैसा धड़धड़ी दिया है, इमोशनल दिया है, रोना दिया है, हसना दिया है, नाचना दिया है. तर तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघा आणि मग सांगा. ही लोक बोलत होती की भाई पिक्चर करून दाखवा ना, मग मानतो हे 90 सेकंडमध्ये काय नाही होत भाई, पिक्चर भी करके दिखाया और तोड के दिखाया. जाऊन बघा आणि आपला
गाजा वाजा पसरवा. भाई संतोष बेकरी बंद है यार. ये क्या है यार, ऐसा कैसे हो गया यार. आज आषाढी एकादशी आहे म्हणून ती बंद आहे, म्हणून ते खाता नाही येणार. पण आषाढी एकादशीवरून मला आठवलं की 2-3 वर्षापासून ना मी प्लॅन करतोय की आषाढी एकादशीला मला वारीमध्ये जायचं आहे, मला पंढरपूरला जायचं आहे, पण जाताच येत नाही. बिकॉज काही ना काहीतरी असं मोठं काम असतं, कधी इंडियाच्या बाहेर असतो. आता फिल्म आहे आपली, पण एक गोष्ट बाब वाटते मला की आमची जी फिल्म आहे ती बरोबर त्याच वेळी रिलीज होते ज्यावेळी पंढरपूरला वारी पोचते. 24 जुलैला रिलीज झाली आहे. सो आषाढी एकादशीच्या खरंच खूप हार्दिक शुभेच्छा. आणि लवकरच प्लीज जर काय कॉन्टॅक्ट असेल तर मला तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, मला लोकांबरोबर चालायचं आहे, मला पंढरपूरला पोचायचं आहे. सो त्याच्या बाबतीत सगळ्या जरा गोष्टी जेव्हा कळून येतील ना की कसं होतं वारी, कसे लोक असतात, काय लोकांचे एक्सपिरियन्सेस आहेत जे एवढ्या वर्षापासून करतात, ते सांगायला जर कोण भेटला तर प्लीज मला खूप जास्त आवडेल. आणि जर अशी कोणती संस्था असेल ते पण मला आवडेल. नेक्स्ट इयर होपफुली माझं काय असं काय मोठं नसतं, म्हणजे असलं पाहिजे मोठं ऑफकोर्स आयुष्यात, देवामुळे सगळ्या चांगल्या गोष्टी होत आहेत. सो तशाच राहिल्या पाहिजे आणि तशाच झाल्या पाहिजे. पण होपफुली नेक्स्ट इयर आषाढी एकादशीला मी पंढरपूरला असेल. आम्ही भडाईत मिसळला थांबलो, पण चूक झाली. तुम्ही एवढ्या शिवाय दिलं की ती मजा नाही आली भडाईत मिसळ. क्या बात कर, हाँ, मतलब नहीं मजा. तो ऐसा प्रोड्यूसर को छोड़ के काम करोगे तो अच्छा नहीं मिला. क्या करके प्रोड्यूसर पैसा काट के हाँ, खुद ही काट के. खा. मला वाटलं छोड के मला दुसरं काहीतरी ऐकायला. गोसावी फूल वाईट पॉलिटिशियनचा वाईट पोरगा. फॉर्च्युनर पाहिजे ना 5 नंबर 1 नंबरची फॉर्च्युनर. कोणता विभाग रे? मुळशी. दूसरा सॉक्स मिल नहीं रहा है, इसलिए लफड़ा हो रहा है और अपने को लेट हो रहा है बिकॉज वी आर बैक इन ठाणे. यस, बहुत ज़्यादा प्रमोशंस के इधर उधर लफड़ी हो रही है बिकॉज तुमचा तसा प्रतिसाद आपल्या पिक्चरला ज़बरदस्त येतो आहे. त्याच्यामुळे आम्ही परत ठाण्याला आलो बिकॉज ठाणे आणि पनवेल आणि मुंबई ये ज़रा बहुत ज़्यादा ही घमघमीत प्रेम मिल रहा है. तो बोले की इकडे येऊन तुम्हाला सरप्राईज विजिट्स देऊ आम्ही, म्हणून आम्ही पुणे करून परत ठाण्याला आलो आहे. आणि आता पुढे कुठे जाणार माहिती नाही, पण आज ठाण्यामध्ये आपण विवियाना मॉलमध्ये सरप्राईज विजिट करणार. लेट्स गो. तो आपले होम ग्राउंड आ गए हैं ठाणे विवियाना मॉल, ॲक्च्युली लेक शोर मॉल. पण मला कळत नाही, खरं सांगा, जी लोक ठाण्यात राहतात किंवा बाहेरची पण मोस्टली लोक तेच बोलतात की विवियाना मॉल. लेक शोर मॉल कोण बोलतच नाही. आय थिंक इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ॲडजस्ट टू अ न्यू नेम आफ्टर इट हैज़ बीन फॉर सो मेनी ईयर्स. क्या लगता है या मेसी को अगर रोनाल्डो बुलाएगा तो गोट तो गोट ही. भाई चल. भाई साहब, विवियाना में अपना पिक्चर फर्स्ट टाइम वॉचिंग एंड गिविंग सरप्राइज विजिट टू ऑल द पीपल ओवर हियर. इट्स गोना बी क्रेजी. सो यहाँ पे अपना पिक्चर लगा है, यहाँ पे अपना पिक्चर लगा है, वहाँ पे भी अपना पिक्चर लगा है. जी हाँ, यहाँ पे. एंड ये मत देखो, ये इसका कोई ज़रूरत नहीं है. मेन ये 3 स्क्रीन में जो देखना है वो सब देखो. थँक्यू. ॲक्च्युली ठाण्यात काल कमी शोज होते, पण तुमच्या प्रेमापोटी काल खूप भरले शोज आणि आज ठाण्यात आपले 30 शो लागलेत फक्त ठाण्यात. सो थँक्यू या प्रेमासाठी. आणि प्लीज जर तुम्हाला ही मूवी आवडली असेल तर आजूबाजूच्यांना पण सांगा, तुमच्या मित्रपरिवाराला सांगा आणि आपल्या ठाण्यात गर्दी करा, कारण आम्ही ठाण्यातलीच पोरं आहोत. आम्ही इथे आलो एक महत्वाचा प्रश्न विचारायला तुम्हाला की बापाचं नाव नाही ओके सॉरी. पण कसं वाटतं आतापर्यंत फिल्म? एक नंबर. आता आम्ही तुम्हाला इकडे सगळे दिसतोय, पण ह्याच्यात एक हा चेहरा पण तुम्हाला दिसतोय. तो आता सेकंड हाफ मध्ये दिसेल, तो तुम्हाला सेकंड हाफ मध्ये दिसेल आणि तुम्ही भूप वेडे होणार आहात. सो रेडी राहा आणि एन्जॉय करा फिल्म आणि लोकांना सांगा कसा वाटला भूतम. थँक्यू.
लोकांची रिएक्शन अशी लोक कन्फ्युज हमारे बाप का पोपट झालेला आहे जस्ट आता फर्स्ट स्क्रीनिंगमध्ये जे ठाण्यात होतं विव्याना मॉलमध्ये चुकून मी एक स्पॉइलर दिला पण त्यांना कळणार नाही बट आय होप यू एन्जॉय इट आणि तिथून 2 स्क्रीनिंग करून आम्ही आता आलेलो आहे कोरम मॉलमध्ये आफ्टर व्हेरी लॉंग टाइम कोरम मॉलमध्ये पण मचवायची बात आहे. त्या दिवशी मी ऑफिसमध्ये होती फ्रायडेला. संडेला मिस्टरांबरोबर मूवीला यायचं म्हणून घाईघाईत तिकीट काढलं. मूवी निघाला फ्रायडेचा. मला माहिती नाही, मी आता इथे आल्यावर बघते 24 तारीख. सो ते केलं. हे म्हणतात जाऊ दे ना, आपल्याच मुलांसाठी गेले, एवढा काय विचार करते. मी परत काढलं. हे म्हणतात परत काढू नको, विचार करू, सोडून दे. अजून एकदा कळा आणि येऊ नका. कोरम मॉलचा विषय झालेला आहे आणि माझ्यासमोर एक विषय आहे, तुम्हाला दाखवतो, नंतर आपण कधीतरी त्याच्यावर प्रॉपर बोलूया. ही आहे एर्टिगा जी माझ्याकडे आहे. ही CNG वाली आहे का मला माहीत नाही, पण ही आहे इनोवा हायक्रॉस जी मी आता या प्रमोशनच्या दौऱ्यामध्ये ह्याच्यातच फिरतोय मोस्टली. ही आणि इन्व्हिक्टसमध्ये फिरतोय आणि मला ही खूप आवडली आहे. मला रिप्लेसमेंट पाहिजे एर्टिगाची, बिकॉज एर्टिगाला 2019 नंतर 2026पर्यंत आता वेळ झालेला आहे. सो रिप्लेसमेंट इज गुड ऑर नॉट आत्ता मला सांगा खाली कॉमेंटमध्ये, नंतर आपण प्रॉपरली बोलूया. आम्ही आलो आहे सिद्धांतच्या होमटाउन, सिद्धांतच्या अड्ड्यावर, सिद्धांतचा एरिया ड्रीम्स मॉल, मॅग्नेट मॉल. येस. आणि खाली आहे आहे ना. अरे बापरे, लय चालायचंय. एवढा अंधार. हा आपला मॅग्नेट मॉल आहे. हा आता मॉल नाही राहिला, आता इथे सगळे कॉर्पोरेट झाले. Okay. इकडे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल ऑफिस आहे, स्टुडिओज वगैरे आहेत. Okay. आणि आपलं सिनेपॉलिस तर आहे of course. Okay, nice. पण पहिला जेव्हा मी कॉलेजला होतो इथे मी बंकला यायचो. बंक मारून का? इथे हे फूड कोर्ट दिसतंय जरा. नाही हे इकडे स्मोकिंग झोन आहे ओके. असं होतं. आणि इकडे काय काय गेम झोन होता मित्रांनो इकडे ह्या साईडला. पण आता सगळं उद्ध्वस्त. नाईस. ॲक्च्युली इथे पण मी एकदा दोनदा आलेलो, त्यावेळी इंटरव्ह्यूसाठी आलेलो. तिकडे मित्रा, इथे आहे ना, मी इथे बंकला बसून चित्र काढतो इथे या बाकड्या बिकड्या. It's time for Bhutam Bhayam in Cinepolis Dreams Magnet Mall. आणि आज ते म्हणतात ना की माझ्याच एरियामध्ये हाऊसफुल शो लागला आपल्या पिक्चरचा. अजून मोठी गोष्ट काय असू शकते. थँक्यू सो मच. एवढंच सांगेन तुम्हाला की काल मॅग्नेट मॉलमध्ये ना 4 शो होते आपले. तुमचं एवढं प्रेम आहे ना, आज 8 शो झालेत, उद्या 13 शोज आहेत. सिद्धांत भांडूपचा आहे आणि पहिल्यांदा असं होतं बोलतोय की भांडूपला आम्ही इथे आलोय. आता तो मगाशी मला सांगत होता इथे बंक मारून तो बाहेर इथे फिरायचा मित्रांबरोबर आणि त्याची इथे फिल्म लागली. ह्याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट काय असू शकते. तो प्लीज असंच प्रेम राहू द्या आमच्यावर आयुष्यभर आणि लोकांना सांगा. हो भाई, कल
आफ्टर स्क्रीनिंग्स वी वेंट टू पार्टी इन मित्रो ठाणे आणि ती खूप लेटपर्यंत चालली आणि मजा आली. सो आता आपण जस्ट आलो आहे डरमाविला चेंबूरमध्ये. जरा स्किन रिज्युवेनेशन आणि स्किनचा विजिट पाहिजे होता बिकॉज खूप दिवसापासून आलो नाही आहे. आणि आपली जी डॉक्टर आहे भाग्यश्री गुप्ते तिने खूप शिव्या दिल्या आहेत. बट सध्या स्किन आपली चांगली आहे. फक्त हा काहीतरी विषय आहे आणि इथे हे US पासून आहे आणि हे काहीतरी कोणीतरी नजर लावली आहे, काहीतरी लफडा झाला आहे. बाई नजर काढली पाहिजे आईकडून. खूप जी धावपळ चालू होती एवढ्या दिवसापासून, सगळीकडे फिरतोय, झोप नीट नाही होत आहे, लॉट ऑफ थिंग्स, डाएट वगैरे नीट काळजी नाही होते, काही खातोय, त्याच्यामुळे पण जरा स्किनचे वांदे होत आहेत. बट आता थोडा रिझल्ट भेटला आहे आणि आता पुढच्या दौऱ्याला आपल्याला निघायचं आहे. ते कुठे ते तुम्हाला लवकरच कळेल. डायरेक्ट घरी आलो भाई त्याच्यानंतर आणि डायरेक्ट झोपलो आणि आता उठलो आहे आणि आता जस्ट कळलं आहे दॅट वी आर गोईंग टू नवी मुंबई बिकॉज तिकडे आमचे शोज आता जरा हाऊसफुल झालं. म्हणजे ठाणे भांडूप झालेलं आहे. आता तिकडे जाऊन मचवायची बात आहे. सो आता पटकन आपल्याला फ्रेश वगैरे व्हायची, आंघोळ करायची. मला ॲक्च्युली आठवलं कालचा पूर्ण दिवस मी आराम करून काढला बिकॉज फुल रिसेटची गरज होती. एवढी जी धावपळ चालू होती, एवढे नाईट आउट, एवढ्या पार्ट्या आणि सगळ्यांना भेटून रिसेटची गरज होती. सो आराम केला पूर्ण दिवस आणि मी आंघोळच नाही केली काल पूर्ण दिवस. मी डायरेक्ट डॉक्टरकडे गेलो, ते पण तोंडावर पाणी मारून गेलो बिकॉज लेट होत होता, कामं चालू होती. तसाच निघालो आणि तसंच आंघोळ करून डायरेक्ट डॉक्टरकडे पोचलो आणि डॉक्टर सॉरी हा जो विषय आहे हा प्रिशाने बनवला आहे माहिती. प्रिशा ॲक्च्युली आता गेली घरी परत, ती फक्त प्रेमियरला आलेली आणि आपली भेट झाली नाही प्रिशा. बट मला हे गिफ्ट भेटलं आणि मला थोड्या वेळानंतर कळालं की हे नक्की काय आहे. हे बेसिकली ते पाकिट आहे. जर तुम्ही भूतंबयम बघितलं असेल तर तुम्हाला कळेल हे रेफरन्स. बट पाकिटासाठी ही सगळी मारामारी होते आणि एंड पण. थँक्यू सो मच प्रिशा, लव यू. तुम्ही जाऊन बघा पिक्चर आणि तुम्हाला पण कळेल पाकिटचा काय रेफरन्स आहे. याच्यात पैसे पण आहेत थोडे. कितीही काही करा शेवटी रील्स तर करायच्याच आहेत. कितीही मोठा फिल्म करा, हॉलिवूडची फिल्म करा, ऑस्कर भेटू दे, तरी रील तर आम्ही करायला सोडणार नाही बिकॉज रील इज खरं प्रेम. आणि ह्याच्यामुळे पहिल्यांदा नीलमुळे मी लेट होणार आहे. मी तर ॲक्च्युली टायमावर नाही आलो, 15-20 मिनिटं लेट आलो, बट तरीही लेट होणार आहे. नीलमुळे मी टायमावर आलो. पहिलं सांगतो आहे बघा, आता तर मी टायमावर आलो. 4:30ला यायचं होतं, मी 4:40-50ला आलो काहीतरी. प्लीज त्याच्याबद्दल सोशल मीडियावर लिहा आणि तुमच्या घरी मित्रांना पण सांगा बघायला. मराठी पिक्चर आलाय चांगला तर अजून थोडं यु नो सगळ्यांना पोहोचवा. आणि आता कसं, आता शुक्रवारी स्पायडरमॅन येणार आहे तर त्याला आपल्याला बाहेर काढायचं. स्पायडरमॅनला टफ झाले पाहिजे. म्हणजे हाच चित्रपट काय पुढचा कुठलाही चित्रपट आला मराठी तर म्हणजे थिएटरला विचार नको करायला, काढायला पाहिजे नाही पाहिजे ना, बरोबर ना? काय नाही सगळं करतोय जेव्हा तुमच्या रील्स पासून आतापर्यंतची ही जी तुमची मैत्री टिकून आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की माझा एकही मित्र माझ्या आयुष्यात आत्ता नाही आहे, पण तुमची मैत्री एवढी टिकून आहे. आणि टचवूड की तुमच्या मैत्रीला नजर कोणाची लागू नये आणि अशीच तुमची मैत्री पुढे राहो आणि अशीच तुमची यशाची वाटचाल पुढे होत राहू ही ईश्वरचरणी मनापासून अपेक्षा. एवढी धावपळ चालू आहे नवी मुंबईमध्ये, आम्ही सगळीकडे जायचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला सरप्राईज द्यायचा प्रयत्न करतोय. सो खरंच खूप 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 जास्त धन्यवाद. मंडेला हा क्रेझी रिस्पॉन्स बघून खूपच मंडेचा रिस्पॉन्स पण एवढाच चांगला होता की त्याच्या लक्षात आहे. सगळीकडे जाऊन एवढा चांगला रिस्पॉन्स होतो की मंडे ट्यूजडे वेडनेसडे सगळं एकच वाटायला आहे. बिग बॉस बघितला का तुम्ही? मग पिक्चर पाहिजे होता का बिग बॉस पाहिजे होता? पिक्चर पण मला क्युरियोसिटी होती पार्ट 2ची
की तू ते पाकिट उचलणार आणि मग काय होणार मग ते बघू नक्की लवकरच बघू. लवकरच तुम्ही लवकरच पण बघा आणि सगळ्यांनी मूवी बघा दादाचा खूप मस्त आहे, Thank you. खूपच भारी आणि लॉट्स ऑफ लव्ह. खरंच घरी जायची इच्छा आहे, मम्मीला भेटायचं आहे आता. काम करून बॅग तर कॉर्पोरेटमधून डायरेक्ट मूवी बघतो, फ्रस्ट्रेशन रिलॅक्स होतो मूवी बघून. एव्हरी ट्युजडेला तू एव्हरी पिक्चर ट्युजडेला बघतो मी मूवी बघतो. Okay. कधी कधी नाही पॉसिबल होत ठीक आहे, हां. तर लेट होतं, पण मराठी असलं तर मग काम पर्सनल लाईफ बाजूला, पण मराठी Right. मूवी पाहिले. ऑडिसी सोडून भाई आपला पिक्चर बघायला क्रिस्टोफर नोलन ऐकलं का? ऑडिशो 4 नंबरला लागलाय. मी इंटरव्ह्यू मध्ये गेलेलो, तो एक्सपिरियन्स मला नंतर घ्यायचा आहे, बट मराठी मी स्किप नाही करू शकत. थँक्यू बाबा. आणि खरंच म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत म्हणायला. ज्या प्रकारे मराठी इंडस्ट्रीला अगोदर अंडर रेटेड केलं जात होतं, जसं की तुंबड मूवी झाला, नंतर तो गाजला की अरे असाही मूवी बनू शकतो. बरोबर. त्या कम्पेअरने आपण प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच हे यशस्वी होणार आहे. थँक्यू बाबा. आणि थँक्यू वन्स अगेन फॉर गिव्हिंग अस दिस आणि एक्सपिरियन्स. तुझ्या आईला तुला काय आणि बोलायचं तर बोल. हा मूवी बघितला आहे आणि हा दादा आहे, याच्यामुळे मी तुला परत एकदा रक्षाबंधनला तर मी येईलच, पण आता नक्की मी तुला भेटायला येतो. मम्मी खूप दिवस झाले भेटून तुला. हा तोडणार आहे मुंबईमध्ये ना, हा गाजवणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला जे जग दाखवणार आहे ते लक्षात ठेवा. बिलीव्ह इन मॅजिक. मूवीमध्ये एक नंबर तब्येत वाटते, इथे कमी झालेलं. आता जरा हिरो दिसला पाहिजे की नाही, जरा असं वाटलं पाहिजे ना हिरो बरोबर आहे. आता आता तसंच झालं दिसायला लागलं तर मग कसं वाटणार ना. आता गजा चांगलाच आहे, पण जरा गजा जरा आता 2.0, कारण पार्ट 2 ची तयारी करायची आहे ना आपल्याला. पण चांगलाच दिसत होता, आता पण चांगलाच दिसतंय. हे असं पाहिजे. हे बघा, ही तब्येत चांगली आणि वगैरे हिचं असं आहे. भूतम भयम. अहो काय नाही, मराठीत आता मराठीत येऊ का एकदम सोबर. लास्ट डे लास्ट शो. एक कपिलचा डायलॉग, लास्ट डे लास्ट शो. लास्ट डे लास्ट शो. चलो भाई, बाय बाय बाय. सी यू बाय. ग्रेट डे भाई टुडे ॲट नवी मुंबई. पहिल्यांदा नवी मुंबईला आलो आणि सर्वांना भेटलो आणि खूप क्रेझी एनर्जी. आम्ही खूप थकतो असे सगळे थिएटर विजिट्स करता बिकॉज ट्रॅव्हलिंगमध्ये खूप दगदग होते. बट भाई खूप भाव वाटलं तुम्हाला भेटून. तुम्ही जी एनर्जी दिली आणि ती तुम्ही जी आमच्यात पास ऑन केली ती खूप क्रेझी होती. मजा आली, बरं वाटलं. सो अशा प्रकारे आता आपण घरी आलेलो आहे आणि झोपायची बात आहे. बट त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, काही लोक जी मला भेटली आणि ह्याच्या आधी एक आपल्याला पोरगा भेटला ज्याचं एक साधं शर्ट होतं आणि बॅग होती. तर तो जे बोलला की त्याला त्याची आईची आठवण येते आणि तो एव्हरी ट्यूजडे बघायला जातो तिकडे फिल्म. तर त्याला भेटून मला एवढं बाप वाटलं बिकॉज तो ॲक्च्युअल गजा होता. म्हणजे तो चोरी वगैरे नाही करत, बट तो ॲक्च्युअल गजा होता. खूप भाव वाटलं त्याला भेटून आणि त्यांनी मला रिलेट केलं. तो मला बोलला की बघ दादा, सेम अशी स्टोरी आहे आणि आईची खूप आठवण येते आणि खूप जास्त रिलेट झालं. सो थँक्यू सो मच. जे लोक येतात आणि जसं मी बोललो की सबटायटल्स पण आहेत, सो नॉन महाराष्ट्रन्स पण जाऊन बघतात आणि ते लोक बोलते भाई मराठी में ये क्या हो रहा है, क्रेजी फिल्म है यार, ये बहुत अच्छा लगा यार. मतलब हम लोग को लँग्वेज समझने की जरूरत भी नाही, सबटायटल में काम करते. सो प्लीज जे नाही आहे नॉन महाराष्ट्र त्यांनी पण प्लीज जाऊन बघा आणि त्यांना सांगा की भाई अपने दोस्तों को, अपने आई को प्लीज लेके जाओ बिकॉज ही आईची फिल्म आहे. आणि खूप लोक आज मला भेटली जी आईला घेऊन गेलेले फिल्म बघायला आणि त्यांना खूप जास्त आवडलं. बिकॉज ही फक्त मित्रांची गोष्ट नाही, ही आईची पण गोष्ट आहे, ही कोकणाची पण गोष्ट आहे. इंटरवेल टाईम. येस, कारण आम्ही इंटरवेल घेतलेला आहे आणि नाशिकला पोचलेलो आहे आणि गाडीची हालत बघा, पाऊस जोरात आहे. भांबरे मिसळला आलेलो आहे बिकॉज मिसळ खायची तर बात आहे, प्रमोशन तो बहाना आहे, खाना तो तोडेश विषय आहे. माहोल तर चांगला आहे, असा पावसाळी पण आहे आणि ओपन विषय आहे. डेंजर आहे भाई. पापड दिलेला आहे, पापड लवकर खायला सांगितलेलं आहे का, कारण नरम होईल. अच्छा ओके. आणि ही तर्री आहे, हे तिखट खायला विषय आहे, कांदा आहे, हे मूग आहे मला वाटतं टाकतो एवढीशी. पोटात कळ मारली रे. येस बेबी. लिंबूचं पण विषय. माझी मम्मी बोलते आजारी कसं काय पडतोस रे तू, पटकन जातो कुठेतरी, क्लायमेट चेंज, मिसळ खातोय, हे खातोय, तांबडा पांढरा रस्सा खातोय, सगळं खातोय. आणि मेन तर रात्रीचा विषय अजून बाकी आहे, तो निघाल्यानंतर तोडायचा आहे. पण आता मिसळवर फोकस करूया आणि सांगतो रिव्ह्यू काय आहे मिसळचा. मिसळ एकदम परफेक्ट मिसळ, नो विषय. थँक्यू सो मच स्नेहा, इकडची क्रिएटर आहे, त्यांनी मला सजेस्ट केलं आणि परफेक्ट, एकदम परफेक्ट तिखट, परफेक्ट गोड आणि मिक्स ऑफ ऑल द इमोशन्स. म्हणजे जे पुण्यामध्ये मी खाल्लेलं त्याच्यानंतर मला इथे जेन्युनली आवडली. पुण्याची मला अजून श्रीकृष्ण भवन बाप वाटते, बाकी मला मजा नाही आहे.
पण आता आम्ही चाललो आहे थिएटरला श्रीमानला भेटायला. ते तुम्हाला नंतर दाखवतो. आता मी इंटरव्ह्यू नंतरचं पाठ बघून घ्या. भेटू एंडला. अँड नेक्स्ट डे सुरू झालेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. अँड आज आपण शूट करायला आलेलो आहे एक ब्रँड व्हिडिओ. येस, खूप दिवस झाले रील वगैरे शूट करणं मिस केलेलं आहे बिकॉज पिक्चरसाठी फोकस आलो आहे. बट ऑफकोर्स आपल्याला पैसे पण कमवायचे, ते आपल्याला विसरायचं नाही. आपला मेन धंदा आणि आपलं मेन काय बोलतात रणभूमी जनभूमी रील्स, त्याच्यावर तर आपल्याला काम चालूच ठेवावं लागणार आहे. सो आता आपण करणार आहे कोलॅबरेट विथ नाही रॉयल एनफिल्ड नाही आहे, ही ॲक्च्युली आपल्या मित्राची आहे. ओवन हॉट इकडे जे केक शॉप आहे ते आपल्या मित्राची बाईक आहे, त्यांनी आपल्याला दिली आहे. भाई आपलं ते खूप चांगलं नाही, ते पार्सिक सोडायचं मन का नाही करत बिकॉज आपली इकडची सगळी लोकं सगळे मदतगार आहेत आणि सगळे एका कॉलवर मेसेजवर डायरेक्ट रेडी असतात. आणि त्यांनी ही तशीच गाडी रेडी केलेली आहे. आपण एक ब्रँड व्हिडिओ करतो ते कधी ते तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करून आपल्याला कळेल. थँक्यू सो मच भाई, लव यू. ओवन हॉट पारसी कॅफेच्या बाजूला चांगले चांगले केक्स भेटतात, जाऊन एन्जॉय करा. आणि मला पण थोडे केक पाठवा यार, आपला पिक्चर आला आहे भूकंप आहे. काय करताय तुम्ही? जादू तो है भाई, जादू तो है. आवाज पावर असं वाटतं की भाई आ रहा है हीरो, आ रहा है हीरो का एंट्री हो रहा है. पिक्चर देखा कि नहीं? टाइम ही नहीं, ऐसा कैसा टाइम नहीं मिला सेट को बोलने का. पारसी लेके जाएगा ना. येस, पारसी कॅफे में जो भी आ रहा है सबको बोल रहा हूँ मैं, पहिलंच जाऊन थिएटरमध्ये पिक्चर बघा. तुम्हाला इथे 100% डिस्काउंट भेटेल, ही माझी गॅरंटी. चिन्मयला असे सॉरी, नंतर शिव्या देऊ नकोस प्लीज. सो आता आम्ही आलो हे विव्याना मॉलच्या स्टारबक्समध्ये. फक्त कॉफी प्यायला आहे ऑफकोर्स. थोडी भूक लागली, दुपारपासून काय खाल्लं नव्हतं म्हणून आता खायला आलो. बट ॲक्च्युअल विषय हा होता आपला, सनग्लास हटमध्ये जाऊन आपल्याला एक विषय उचलायचा होता फॉर श्रीमान लेजंड. बिकॉज भाऊंनी आपल्या फिल्मसाठी काम केलं आणि फक्त मैत्री खातीर आले आणि त्यांचा बड्डे पण आहे. सो दोन्ही गोष्टी एकत्र काहीतरी त्यांना दिलं पाहिजे म्हणून एक फुल फळाची पाकळी म्हणून आपण काहीतरी गिफ्ट देतो आहे. आता तो कोणता सनग्लास आहे या ब्लॉगच्या एंडलाच करणार, सो पूर्ण बघा. आता आपण इथे स्टारबक्समध्ये ट्राय करायला आलो आहे सुपर यूची ती कॉफी काहीतरी रणवीर सिंगची, तर ती काहीतरी ट्राय करून बघू. आणि चिकन सँडविच सांगतो कशी आहे तुम्हाला. नील जर तू हा ब्लॉग बघतोय आता तर मी सुपर यूवाली कॉफी ट्राय केली. मला असं वाटलं सुपर यू खूप चांगलं आहे, म्हणजे ते जे बार्स असतात प्रोटीन वेफर जे असतात ते मला खूप आवडतात, खूप टेस्टी आणि खूप गोड असतात. पण हे अगेन कडू लागतं आहे का मला माहीत नाही. मला कधीच कॉफीचं वेळ नाही लागणार. चहा मला कधी कधी आवडतो बिकॉज जरा टेस्टी असतो आणि जर त्यात साखर नसली तर मी त्यात क्रीम बिस्किट बोर्बॉन 4 असे पार्ले मॅरी सगळे असे डुबून खातो. कधी कधी पार्ले मी फक्त गरम पाण्यात किंवा थंड पाण्यात पण खातो कारण मला तसं आवडतं. पण नाही, हे काहीतरी कॉफीचा गपलाच आहे. मेरे को कॉफी का टेस्ट कभी आएगा नाही. जसं मला दारूची टेस्ट, म्हणजे मी एवढ्या वेळा दारू पिली आहे बट मला ते असं वाटतच नाही की परत परत प्यावी, मनच नाही करत. आणि हे पण तसंच आहे. सॉरी भाई रणवीर सिंग, काहीतरी गोड बनव किंवा ते प्रोटीन वेफर चांगलं आहे तुझं. गुड, व्हेरी गुड दॅन ऑल द कॉफीज आय हॅड. मला कॉफी बिलकुल नाही आवडत खरं सांगतो मी. बट त्यांनी खरंच आईस्ड व्हाईट फोम काहीतरी बोलला, व्हॅनिला व्हाईट फोम आईस्ड शेकन एक्सप्रेसो असं काहीतरी स्टारबक्समध्ये वाढलेलं. हो असं काय व्हाईट राहिले, व्हाईट व्हॅनिला प्रोटीन फोम आईस शेकन एक्सप्रेसो त्यांनी फ्रीमध्ये दिलं. कारण त्याला आम्ही बोललो की भाई तो सुपर युवाला आयटम रणवीर सिंग नाही जमला आपल्याला, पण हे वाला जरा काहीतरी वेगळं, काहीतरी वेगळी टेस्ट, थोडं गोड पाहिजे यार. कॉफी मला माहिती आहे कडू असतं आणि लोकांना तसं आवडतं, बट मला ब्राऊन शुगर पण खावायला विश्वास आहे. विदाउट शुगर जातच नाही. नाही काहीतरी काय एकदम स्पूकी ड्रिंक वाटतं आहे काय माहिती आहे का? आपण असं आपण म्हणजे प्यायला इकडे बघू नको म्हणजे काय होईल. आंबट गोड कडू बट व्हेरी डिफरंट इन स्टारबक्स, समथिंग न्यू. खूप बाग वाटलं. भावा काय ड्रिंकचं नाव काय सांग? स्ट्रॉबेरी अकाई रिफ्रेशर. स्ट्रॉबेरी असाई रिफ्रेशर. असाई और अकाई उनसे काय नक्की ते कॉफी हे स्ट्रॉबेरीचा ते कॅफिन आहे, कॉफीचा एक्स्ट्रॅक्ट्स आहे, ग्रीन कॉफीचा एक्स्ट्रॅक्ट्स आहे. ओके. आणि स्ट्रॉबेरी स्लायसेस आहे, ड्राय स्ट्रॉबेरी स्लायसेस आहे. बरं वाटलं मग काहीतरी रिफ्रेशिंग. व्हेरी नाईस, थँक्यू भाई, थँक्यू. फुकट पण आहे तो काही बेरी वगैरे असं ते आहे ना. अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट स्टारबक्सचं मी कॉफी पिली
आणि त्याच्यानंतर मला ती नाही आवडली, म्हणून मला त्यांनी अजून एक दिली, ती मला थोडी आवडली. आणि त्याच्यानंतर तो स्ट्रॉबेरीवाला जो आयटम होता तो खूप चांगला वाटला. दिस इज कॉल्ड हॉस्पिटॅलिटी. स्टारबक्स, आय लव्ह यू फॉर दिस यार. आय एम नॉट अ कॉफी पर्सन, असं मी नेहमी बोलत असतो, बट नाव आय एम स्टील नॉट अ कॉफी पर्सन. बट जे तुम्ही हॉस्पिटॅलिटी दिली आणि तो शेवटचा जो स्ट्रॉबेरीचा आयटम होता ना, आय जेन्युनली लव्ड इट. आणि यू शुड ट्राय इट. ते नाव जे काय होतं ते तो काय बोलला ते लक्षात ठेवा आणि स्ट्रॉबेरीमध्ये स्टारबक्समध्ये ट्राय करा. आता आपण घरी आलेलो आहे अँड विषय इज फॉर दाडान भाकरी इज द बोंबील इज द लिंबू इज द अँड is the Visha is the for the Kolambiza Rasta is the after a very long time. Let's go baby. Limbu Prendra Bahubali. Dang dang. पैसे आले आलू चांगला आला, काय वेगळंच घेतलं इकडे मुंबईत अर्धे बाहेर. पिक्चरचे जे नायक आहेत, फोकस द इंडियन, त्यांच्याकडून आपण 2 शब्द ऐकून घेऊया. जास्त वेळ नाही घेणार बिकॉज आज बालदिकीचा दिवस आहे. आणि मी थोडं इंट्रोड्यूस करून देतो. श्रीमान भाऊ तुम्ही तर ओळखताच ऑफकोर्स सगळ्यांना. हे आहे शुभम जाधव, दुसरे नायक या फिल्म मध्ये. हे आहे डिरेक्टर सर रामचंद्र गावकर या फिल्मचे. अँड हा जो फिल्म आहे हा मराठीमध्ये असा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स तुम्हाला डेफिनेटली बघायला नाही भेटणार आणि तुम्ही पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स करणार आहे. आणि यात श्रीमान भाऊंनी जी मदत केली आहे त्याबाबतीत खूप 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 धन्यवाद. अँड जास्त बोलणार नाही, बाकी सगळं नंतर बोलू. जे रडायचं आपल्याला नंतर रडूया. आपण आता एन्जॉय करूया फिल्म. पिक्चर कसा वाटला? म्हणजे खरंच कसं आहे, आपल्यामध्ये जे आपण नेहमी रोज बघतो ती माणसं आपल्या समोर होती आणि पिक्चर बघताना माझ्या डोक्यातनं हीच गोष्ट येत होती की दोस्ती काय असते. की बऱ्याच अशा दोस्ती असतात ज्या दाखवण्यासारख्या असतात पण त्या खऱ्या असतात खोट्या असतात ते त्याचं त्यांना माहिती. पण ही दोस्ती साली सुरू झाले स्ट्रगल पासून यांच्या आणि आज हे सगळे एकत्र अख्ख्या पिक्चर मध्ये दिसत आहेत. यांना बघून ना मी तो पिक्चर बघत असताना मी खूप विचार करत होतो काही गोष्टींवर, तो बोलू नाही शकत इकडे. पण यांनी यांची दोस्ती इथपर्यंत आणली आणि अशीच तुम्हाला शुभेच्छा आहेत की ही दोस्ती पुढे अशीच जात राहू दे आणि एवढे बारशे पिक्चर काढत राहा. पण पिक्चरला इज्जत आहे. म्हणजे पिक्चर बघताना असं वाटलं नाही की डायरेक्टर सरांचा पहिला पिक्चर आहे हा. म्हणजे त्यांनी वेब सिरीज बनवलेला त्यांनी त्यांचा पहिला पिक्चर आहे आणि
आपल्या सगळ्या भाऊंचं शुभम भाऊ आहेत, आपले फोकस इंडियन भाऊ आहेत, यांचा सुद्धा पहिला पिक्चर आहे. पण चाले वाटतच नाही कुठे की पहिला पिक्चर आहे. नील भाऊ वगैरे सगळे, सगळ्यांना इज्जत आहे. तुम्हाला 4 शब्द. हा सो जसे हे मैत्रीचा विषय मी काढलाच आहे. सो मैत्रीचं स्क्रीनवर तर दिसते, बट खरी मैत्री इथून सुरू झाली की जिथे श्रीमान आणि माझ्यावर बोलणं आलं की मी पिक्चरचं शूट करतोय, तुम्ही याल का? ते बोललं हा करण भाऊ जरा कम्फर्ट झोनच्या पलीकडे आहे, पण प्रयत्न करेन फक्त मैत्रीसाठी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी, कारण त्यांना मराठी चित्रपटाला पुढे घेऊन जायचंय, मैत्रीला पुढे घेऊन जायचं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बोलायला खूप आहे. मी पहिलेच तुम्हाला सर्वांना सांगतो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की इथे जरा खूप मारामारी चालू आहे टायमाचा. सो मी खूप काय काय बोलायचं आहे, पण मला वाटतं शुभमनी जे मगाशी मला ऐकवलं गाडीत, त्याच्याने माझी झोपच उडवली आहे, आणि ते तुमच्यासाठी खूप बाप सरप्राईज आहे आणि पूर्ण बांधिलकी फॅमिलीसाठी. शुभम प्लीज. अरे शुभम भाऊ कधीपासून बोललेच नाहीत. आणि ते जे होते ना ते अमृत पीत होते ते बिग ऍक्टिंग करणारे शुभम भाऊ. बोलतो थोडंसंच बोलतो. ऍक्च्युली कसं आहे, मी आजपर्यंत जे काही लिहिलंय स्वतःहून, मी लिहितो सुद्धा थोडंसं कविता किंवा काही, मी फक्त कोणत्या ना कोणत्या मुलीसाठीच लिहिलंय. आज पहिल्यांदा माझ्या भावासाठी लिहिलंय मी, तर ते मी ऐकवतो. आणि हे संपूर्ण आपली जेवढी बांधिलकी फॅमिली आहे त्यांच्याकडून, आमची भूतम भयमची टीम आहे त्यांच्याकडून श्रीमान दादासाठी. कोण श्रीमान लेजंड, कोण श्रीमान लेजंड असा प्रश्न मला एकाकडून आला. कोण श्रीमान लेजंड असा प्रश्न मला एकाकडून आला. शब्द कमी पडतील रे आता, काय काय सांगू मी तुला. कोणी म्हणेल स्ट्रीमर, कोणी म्हणेल युट्यूबर, कोणी म्हणेल जान, कोणी म्हणेल आपली शान. मी हक्काने बोलेन, श्रीमान दादा तो आमच्या मराठी पोरापोरींचा जीव की प्राण. आईच्या गावात आईची कटकट, अगं बयो यत्र यत्र चंचू पात्र. आईच्या गावात आईची कटकट, आयगं बयो यत्र यत्र चंचू पात्र. दिल को छल्ली कर दिया, कच करा करा कोच लेमे लेमे लेमड़ा. साल्टी रे साल्टी, काली काली साल्टी. ऐसा बोल के इसने हमारा सबका दिल जीत लिया. अरे मित्र मित्र काढतात चित्र, मित्र मित्र काढतात चित्र. अडी अडचणीला कोणी उचलत नाही हो कॉल, पण आपल्या भावाच्या एका स्टोरीवर बंद पडतो मॉल. एकच सांगेन, आता जेव्हा जेव्हा श्रीमान लेजंड कोण हा प्रश्न माझ्या समोर येणार, एकच सांगेन, आता जेव्हा जेव्हा श्रीमान लेजंड कोण हा प्रश्न माझ्या समोर येणार, उत्तर एकच, जाऊन आपल्या भाऊची एक स्ट्रीम बघ, तूच बोलशील मग, जीव आहे जीवच राहणार. आणि शेवटचं वाक्य आपल्याकडून की व्लॉग झाला, स्ट्रीम झाली, टीम एपेक्स झाली, बीएम बबलू झाली, आता भूतम भयम फिल्म झाली. हे माहित नाहीये. ब्लॉग झाला, स्ट्रीम झाली, टीम एपेक्स झाली, बीएम बबलू झाली, आता तर भूतम भयम फिल्म पण झाली. एवढंच सगळं करण्यामागचा काय आहे हो तुमचा आशय? श्रीमान भाऊ हसत हसत बोलले, हा फक्त आणि फक्त आपल्या बांधिलकीचा विषय. म्हणजे लोक किती प्रेम करतात ना हे दिसून येतं की आता शुभम भाऊ आहेत ना, शुभम भाऊ एकदम शांत पर्सनॅलिटी आहे. यांच्यासोबत आम्ही एक रील शूट होती तेव्हा आपण अचानकमध्ये भेटलो होतो, पण यांच्या मनात इतकं प्रेम आहे हे मला एक नव्याने कळतंय. आणि कुठे ना कुठे म्हणतात ना की एक माणूस जुळतो त्याला दुसरा माणूस, जसे तुम्ही मला जुळले, मग मला एक एक लोक जुळत गेले. जसा हे मित्र भेटले, आता यांच्यामुळे हे मित्र भेटले, यांना बघायचा दृष्टिकोनच चेंज झालाय का गावात. भूतम भयम टीमचं आणि श्रीमान लेजंड आणि त्याच्या संपूर्ण सपोर्टिंग टीमचं कॅमेरामॅन आणि भूतम भयमचे जवळचे कॅमेरामॅन किंवा बॅक साईडचे पण सपोर्ट असते. सर्वांचे मनापासून नाशिककरांवर एकदा काय होऊन जावे आपल्या. या मूवीला ना बघा एक सिंपल आहे,
आपणच जर सपोर्ट केला तर आपल्या मराठी मूवी आहेत ना आपल्या महाराष्ट्रात चालतील. कारण तुम्ही बघता की हिंदी मूवी तर चालतच नाही, पण आता ना मराठी मूवींना सुद्धा ते प्राधान्य मिळालं पाहिजे. आजच्या कंडिशनला तुम्ही बघताय ना की जवळजवळ 400 शो आपले होते, 400 थिएटर होते. अचानक स्पायडरमॅन आलाय मध्ये, तर शो थोडे कमी झाले. तर आपण जर सपोर्ट केला, आपण जर हे मूवी जाऊन बघितले, तिकीट पण एवढी महाग नसतात, तर त्याला त्या लेवलचा सपोर्ट येईल. तर तुम्ही तुमच्या मित्रांना जवळच्यांना सगळ्यांना सांगा की मराठी मूवी बघत जा. आणि आता भूतम भयम नडतोय तर त्यांना सगळ्यांना सांगा जाऊन बघा भूतम भयम. कारण मी जेव्हा व्हिडिओ बनवायला चालू केलं होतं तेव्हा मला खूप फील्डमध्ये ना करणचे व्हिडिओ जायचे, तर मी तेव्हाच मेन्शन केलं होतं की मला याच्यासारखं कधीतरी सुचलं पाहिजे. तर मला असं वाटतं की क्रिएटर म्हणून मला खूप चांगलं वाटतं की एक अशी जर्नी करून स्वतःला बिग स्क्रीन वरती बघितलं. आणि त्याचा रिसेंटली ब्लॉग पण बघितला, मी काकूंच्या रिएक्शन बघितल्या. मला असं वाटतं की सगळ्यांना खूप रिलेटेबल आहे, सगळ्यांना असं वाटतं की आपला सक्सेस आहे. तर मला त्यासाठी खूप चांगलं वाटतंय. मला असं खात्री की हा पहिला नाही मित्र इथनं तुम्ही सगळेजण खूप पिक्चर कराल. आणि शुभमची ऍक्टिंग बघून खूप ऑनलाईन फाटून गेली बहुतेक खायचं सीनला. सादर करीत आहोत काकू सॉन्ग. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, उरे काय बाकी तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या करून मी कहाणल्या, बाळणा करू बांधून घे जरा सुला. डोळ्यात तू कसाजणी सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या उन्हावरे ना अर्थ जीवना. मला फक्त एवढंच बोलायचं की आपण एकत्र, बिकॉज परत वेळ अशी कधी भेटेल का नाही, पण आपण एकत्र यांना हॅपी बर्थडे विश करूया. सो सुरू करूया. श्रीमानचा बांधिलकी थिएटरवाला विषय जस्ट झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला आलेलो आहे येलकोटमध्ये, जिथे लास्ट टाईम पण आम्ही जेवायला आलेलो जेव्हा मी आणि नील नाशिकला आलेलो. आणि खूप बाप इथे चिकन आणि मटन थाळी भेटते. सकाळी मिसळ आणि आता इकडचं जेवण म्हणजे परफेक्ट नाशिकचा विषय झालेला आहे. आणि इथून आपण एक सरप्राईज विषयाला जाणार आहे, ते तुम्हाला पुढे कळेल कुठे. सो आम्ही आलो आहे सरप्राईज करायला. नील चाले करायला दुकान भत्ता मिळणार, भत्ता मिळणार, भत्ता मिळणार. 900 900 900 पहिल्या 100 गरजांना 900 भत्ता मिळणार. ए बाई 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 माहेरला
तो रीलला तो शॉर्ट मध्ये लावलेला ना सर बर्थडेचा लावू तो कर ना. ज्याटा अपेक्षित गुड मॉर्निंग मित्रांनो. अँड फायनली आपण आलेलो आहे नाशिकवरून कर्जतवरून मुंबईला डायरेक्ट विजा ऑफिसमध्ये VFS ग्लोबलला लोअर परेलला. समोर महालक्ष्मी रेस कोर्स आहे. डिरेक्टली इथे आलो आहे कर्जतवरून नीला सरप्राईज देऊन, बिकॉज आजचीच अपॉइंटमेंट होती. आणि कुठे आपण जाणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. या कंट्रीमध्ये मी फर्स्ट टाइम आलेलो आहे. ही खूप लांब आहे आणि इथे सो आहे चिल सी बास शिवपुरी आणि आम्ही आलो आहे बॉम्बे कॅन्टीनमध्ये. माय फेवरेट प्लेस ॲक्च्युली. इथे नेहमी येतो आणि मी डायरेक्ट एंट्री घेतो आणि इकडे काहीतरी रिझर्वेशन्स वगैरे करावे लागतात. बट मला माहिती आहे की इथे डायरेक्ट घुसल्यावर आपले जे फोकस्ड मंडळ आहे ते आपले इथे ओळखतात आणि पटकन काहीतरी अरेंज करतात की भाई इथे बस हाऊस टेबल भेटून जातो. आणि आता आम्ही आलेलो आहे, मी वसावीवर आलेलो आहे आणि आपले डिरेक्टर सर जे बॉम्बे कॅन्टीनचे ओनर आहेत म्हणजे आता होतील बॉम्बे कॅन्टीन 2 चालू करतील जेव्हा आमचा 1000 करोड होईल. सो प्लीज जाऊन बघा पिक्चर प्लीज. होईल ना. मदर फेवरेट आयटम केजरीवाल, एग केजरीवाल असा वाला विषय आहे. हे आहे घी रोस्ट. जेवण वगैरे झालेलं आहे आणि मजा आलेली आहे. जेवण ऑफकोर्स क्रेझीच असतं इकडचं. पण आपले जे फोकस मंडळ आहेत इकडेचे बॉम्बे कॅन्टीनचे त्यांनी आपल्याला आपल्या फिल्मसाठी हा वाला विषय केलेला आहे. हा कोणता आहे भाऊ? कॉफी रसगुल्ला संडे. कॉफी रसगुल्ला. थँक्यू सो मच. नाव काय तुझं? मनीष. आणि त्याचं? सर्वेश. लव यू भाई. आणि आम्ही परत आलेलो आहे मिराज सिनेमाजला बॉम्बे कॅन्टीनवरून, बिकॉज परत बघायची वेळ आली आहे. थालापती विजय नाही, भूतम भयम नाही, ऑडिसी. येस, ऑडिसी आयमॅक्सवरून निघायच्या आधी बोलू बघून घेऊ एकदा. क्रिस्टोफर नोलन डझंट डिसअपॉइंट दिस टाइम अगेन ॲज वेल. आणि मला माहिती आहे खूप लोक बोललेली की भाई ओपनहायमर यू नो की एवढा चांगला पिक्चर नाही आहे. बट फॉर मी क्रिस्टोफर नोलन इज स्टील द सेम. म्हणजे एव्हरी मूवीमध्ये येस थोडा उचनीच होताही आहे, नो डाऊट. बट त्याचं हेच आहे की भाई मला ऑडियन्सला इम्प्रेस नाही करायचं, मला स्वतःला इम्प्रेस करायचं आहे. माझी टेक्निकॅलिटी मला दाखवायची. आणि नोलनच्या फिल्मची एक बाब गोष्ट ही आहे ना की त्याचे ॲक्टरचे परफॉर्मन्सेस बाब असतात. नॉर्मली आपण तेच बोलतो काय ॲक्टरने ॲक्टिंग केली, हे केलं ते केलं, आपण हेच बोलतो. पण टेक्निकॅलिटी ऑफ फ्रेम्स, ऑफ म्युझिक, लुडविक त्याचा जो कॅमेरामॅन आहे, त्याच्यानंतर जे लोकेशन आहेत, मी नेहमी याच प्रश्न असतो की भाई कसं स्काउट करतात यार हे लोकेशन्स, एवढी लोकं, द डिटेल, द कन्व्हिक्शन की हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे हे स्क्रिप्ट लेवलला कसं असं बेसिक वाटत असेल. म्हणजे इंटरस्टेलर पण स्क्रिप्ट लेवलला काय इमॅजिनच नाही स्पेसवर हे कसं काय बोलतोय वर्म होल वगैरे. आणि त्याच्यानंतर वेन यू सी इट हॅपनिंग ऑन द 70mm का 75 काय माहीत नाही भाई. आयमॅक्सचा तर वेगळा एक्सपिरियन्स. आणि दिस इज द सेकंड टाइम मी आयमॅक्समध्ये नोलनची फिल्म बघितली. त्याच्या आधी माझे मिस झालेत खूप सारे. पण वॉट अन एक्सपिरियन्स. अँड द बेस्ट पार्ट इज मी सरांबरोबर बघितली, जे आपले डिरेक्टर आहेत रामचंद्र गावकर, भूतम भयमचे, त्यांच्यावर बघितली. बिकॉज जेव्हा माझं ऑडिशन झालेलं तेव्हा मी डिस्कस केलं आणि आम्हाला दोघांना कळून आणलं की वी बोथ आर नोलन फॅन्स. आणि त्यांच्यावर फिल्म बघायला भेटलं. आणि देन वी वर डिस्कसिंग अ लॉट. सो पिठी भातमध्ये आलेलो आहे दादरला. हे आहे SBI दादर मेट्रोच्या एक्झॅक्टली समोर. आणि आपल्यासोबत आहेत काय बोलतात तर रेस्टॉरंट बोलू का? रेस्टॉरंटचे मॅनेजर म्हणून सो त्यांच्याकडे आलेलो खूप दिवसांनी याचं पेंडिंग होतं. पिक्चरच्या निमित्ताने इथे आलेलो आहे आणि यांचं नाटकच्या निमित्ताने पण आपली भेट होतच राहते. पप्पा ह्यांच्याच नाटकात काम करतात, बनवा बनवी. सो ते पण जाऊन बघा आणि भूतम भयम पण जाऊन बघा. आणि इथे येऊन खायला मला तर शिरा आवडलेला भाई. शिरो म्हणजे जो होतो तो कडक होतो. आणि तुझं काय फेवरेट इकडे? मला जे आवडलंय ना हा. काळ्या वाटाण्याची उसळ, हा. पिठी भात प्रॉपर, त्याच्यासोबत इतकी मिरची येते बघ. ओ जी
तुझं कोणतं फेवरेट आहे? उत्तम भयम बघा आणि हैसर खाऊ केव्हा, पिटीभात खाऊ केव्हा, शिरवाळे खाऊ केव्हा आणि मजा करा. हे खाऊ केव्हा, हॉरर सिनेमा तो बघा आणि मग हे खाऊ केव्हा. सेम माझी मालवणी. हा सेम मालवणी. बाय बाय. चल चल चल. दादरवरून आपण घरी आलेलो आहे अमय खोपकर यांना भेटून, आणि त्यांना भेटायचं कारण हे होतं की 2-3 दिवसापासून तुमचे मेसेजेस येत आहेत मला आणि तुम्ही सांगताय की दादा मला भूतम भयम बघायला जायचं आहे, पण माझ्या जवळच्या थिएटरमध्ये फक्त एकच शो आहे. काही लोक बोलतात भाई शोजच नाही आहे. मी बोला असं कसं असू शकतं. 24 जुलैला फिल्म रिलीज झाली आणि तेव्हा सुरुवातीला काही स्क्रीन्समध्ये फक्त 2 का 3 शोज होते, पण तुमचा एवढा दणदणीत रिस्पॉन्स होता त्याला की त्यांनी डायरेक्ट 10 शोज केले, काहींनी तर 18 शोज केले आणि ते पण हाऊसफुल चालू होते. आणि आत्ताचे पण जे एक शोज तुम्ही बोलताय की एकच शो आहे थिएटरमध्ये, ते पण हाऊसफुल चालू आहेत. जर एवढा हाऊसफुल रिस्पॉन्स आहे आणि दणदणीत झणझणीत रिस्पॉन्स आहे, तर मग थिएटर ओनर्स वाय आर यू डुईंग दिस? मला कळून आलं आहे की स्पायडरमॅन रिलीज झाल्यामुळे ते होते, पण 40 शोज तुम्ही स्पायडरमॅनला देता आणि तुम्ही काही शोज नाही देऊ शकत भूतम भयमला. अँड नॉट जस्ट फॉर आर फिल्म, बट मामाच्या गोव्याला जाऊया, ती पण फिल्म आली आहे, चांगला सिनेमा आहे. जर आत्ता पहिल्यांदा लोक सपोर्ट करतायत, लोक जात आहेत थिएटरमध्ये बघायला, मराठी सिनेमाला एवढा जबरदस्त बाप वर्ष चालू आहे आणि असेच फिल्म येत आहेत आणि आत्ता पण लोक चालली आहेत आणि तुम्ही स्क्रीनला देत, तर मग फिर मजा नाही आहे यार, फिर मजा नाही. फिर डोंट ब्लेम दिस पीपल. जी मराठी लोक तुम्ही बघतात त्यांना ब्लेम मी कधीच नाही करणार, कारण ॲज अ ॲक्टर आय एम फिलिंग दिस फॉर द फर्स्ट टाईम. मी ॲज अ क्रिएटर खूप ऐकलं की अरे असं होतं मराठी सिनेमाला स्क्रीन नाही भेटत, बट ॲज अन ॲक्टर आय एम फिलिंग दिस फॉर द फर्स्ट टाईम. सो आय एम टेलिंग यू द ट्रूथ. म्हणजे आता अमय खोपकरशी बोललो आणि ते पण ऑफकोर्स ते डिस्कस करणार आहे थिएटर ओनर्स, बट आय वुड लाईक टू रिक्वेस्ट ऑल द थिएटर ओनर्स की प्लीज स्क्रीन वाढवा. आणि सगळीकडे तर चालू आहे, पण मुंबईत होतं हे. मुंबईत मराठी सिनेमाला सपोर्ट नाही भेटत, व्हेरी रॉंग. की जे काही शोज आहेत ते पण तुम्ही हाऊसफुल करताय. थँक्यू सो मच फॉर इट. आय लव्ह यू ऑल. अँड असंच चालू द्या रिस्पॉन्स. फ्रेंडशिप डे आहे, फ्रेंडशिप वीक आहे. हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू माय फोकस्ड मंडळ. थँक्यू फॉर ऑल द सपोर्ट ॲज ऑलवेज. अँड हा वीक पण आपल्याला दणदणीत चालू ठेवायचा आहे फॉर भूतम भयम. लव्ह यू ऑल. लाईक शेअर सबस्क्राईब फटफाट. बिलीव्ह इन मॅजिक. अँड आज त्याला विस्ताला कसला गो. हा व्लॉग बघून झाला असेल तर भूतम भयम जाऊन पटकन बुक करा आणि बघून या, किंवा भूतम भयम नंतर हा व्लॉग बघता तर परत जाऊन भूतम भयम आहे. प्रॉब्लेम काय?